रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि आता काल एकादशी झाली, म्हणजे आता अमावस्या आहे आणि अमावस्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आणि श्रावण महिन्यात तुम्ही पाहताय मी कुठं आहे. माझ्या अवतीभोवती जनावर चरताना मी डोंगरात आहे. डोंगरातून सहजच थोडासा अंदाज आला की आता मध्यंतरी माझा आवाज बसल्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही. रायमोला गेल्यानंतर बऱ्याच लोकांचा आग्रह असतो, महाराज व्हिडिओ नाही आला, माऊली व्हिडिओ नाही आला. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, खरोखर आवाज बसलेला होता. आणि ही आठवण झाली म्हणून डोंगरातच जनावर चारत असताना व्हिडिओ काढावा अशी कल्पना तयार झाली. आणि वाटलं भाऊ, आपले चाहते आहेत, आपल्या परिवारातील सदस्य आहेत, ते आपले आतुरतेने वाट पाहत असतील म्हणून व्हिडिओ करतोय. हे पहा, नागपंचमीच्या काळामध्ये 17 आणि 18 तारखेला नागपंचमी आहे. 17 तारखेला मघा नक्षत्र निघत आहे. आता बहुतेक लोक कोळपणी, खुरपणी, म्हणजे जे पिकातील अंतर्मशागती आहेत त्या करत आहेत. बऱ्याच लोकांचं माझ्या मते खुरपणी, कोळपणी होत आली आहे. आता ज्या शेतकऱ्याने उडीद पेरला त्याच्या पदरी निराशा आहे. कारण मी पेरला होता, माझ्या मते 70% उडीद वायाला गेलेला आहे. आता राहिला प्रश्न तो म्हणजे सोयाबीनचा. सोयाबीनचं पीक चांगलं आहे, तेच चांगलं आहे, परंतु आजही पावसाची त्याला अत्यावश्यक गरज आहे. परंतु आज तसा काही अंदाज नाही, पण उद्याच्याला रायमो आणि परिसरात पावसाचा दुपारी 2 वाजताचा अंदाज आहे आणि तो येऊ शकतो असा एक मला अंदाज लागल्यानंतर मी व्हिडिओ करत आहे. तसंच उद्या आणि परवा दुपारी रायमो आणि परिसरात पाऊस येऊ शकतो. हे 2 वाजता आणि 4 वाजता एवढ्याच वेळेत आहे, जास्तीचा नाही. पाहूया, पेंडवालता तरी यावं अशी अपेक्षा आहे. आणि वर पाटोदा साईडला जर पाहितलं तर पाटोदा साईडला थोडं प्रमाण कमी आहे. गुरुवारी एखादी चळक येऊ शकते. पाटोदा पलीकडं पाठीमागं आता मध्यंतरी आपल्या रायमो परिसरात झालेला पाऊस, इकडं सोनेगाव, बिनसूर वगैरे आहे, तिकडं जरा जास्तीचा झालेला आहे. पण ते शेतकऱ्याला सध्या तरी पावसाची तेवढी आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. आमचे गणेश सारसुळ यांचा फोन येत असतो, पाऊस आहे, चांगला आहे, कमी आहे, ठीक आहे. परंतु आमचा जो हा पट्टा आहे, डोंगराळ भाग, मागच्या पंधरवाड्यात रोजच्या रोज चळका यायच्या आणि पिकं तारले गेलेत. आणि पण ते भुरभुरी पाऊस असल्यामुळं उडीद आणि कपाशी या पिकावर माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि ते पिकं नुकसान झाले असं माझं एक मत आहे. पाहूया सोयाबीनला किती तारण्याचा प्रयत्न करतोय. रामकृष्ण हरी बांधवांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण माझा पाठीमागे जे तुम्ही 200पेक्षा जास्त सदस्य झाले होते, कारण तितका प्रोत्साहन म्हणा, तितका मूड म्हणा आहे थोडक्यात, ते मला राहिलं नाही. कारण सदस्य आत्तापर्यंत 500 झाले असते. सदस्य 500 म्हणजे काय स्वार्थ नाही, परंतु जितके तुम्ही माझ्या कुटुंबात चाहते असताल तितका आनंद असेल. आणि नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्या जोडीदारांना पाठवा, शेतकऱ्यांना पाठवा,
सर्वांना. माझ्या मते बराच काही सुशिक्षित वर्ग आहे, त्यांचे बऱ्याच लोकांचे काही कमेंट येतात, काही फोन येतात. मी त्यांचा आभारी आहे. असाच मला प्रतिसाद देत चला. मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. रामकृष्ण आहे.